तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जून 2026 टुडेज करंट अफेअर्स यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे, जे की तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतात घाऊक किंमत निर्देशकांची WPI नवीन मालिका कधीपासून लागू केली जाणार आहे, ज्याचा आधारभूत वर्ष 2022-23 असेल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 15 जून 2026. तर भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार चालना विभागाने DPIIT घेतलेल्या निर्णयानुसार 15 जून 2026 पासून सुधारित घाऊक किंमत निर्देशांक WPI मालिका सुरू होणार आहे. याचे आधारभूत वर्ष बेस इयर 2011 ते 12 वरून बदलून 2022 ते 23 करण्यात आले आहे. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि अणुऊर्जा यांसारख्या नवीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील 5 वर्षे WPI आणि PPI उत्पादक किंमत निर्देशांक एकत्र प्रसिद्ध केले जातील. प्रश्न क्रमांक 2 आहे, DRDOने नुकतीच हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची अँटी रेडिएशन मिसाईल यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, रुद्र M2. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDO रुद्र 2 या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे हवेतून जमिनीवर मारा करणारे आणि शत्रूचे रडार तसेच दळणवळण यंत्रणा उद्ध्वस्त करणारे अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. याची क्षमता सुमारे 300 किलोमीटर असून ते भारतीय हवाई दलातील सुखोई 30 MKI, Su-30 MKI यांसारख्या लढाऊ विमानामधून डागता येऊ शकते. हे रशियन बनावटीच्या KH-13 क्षेपणास्त्रांची जागा घेईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, मिशन स्नेहजोरी हे कोणत्या राज्यातील मुगा सिल्क क्षेत्राला बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, आसाम. तर केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय MDONER आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्तपणे मिशन स्नेहजोरी लॉन्च केले आहे. मुगा सिल्क ही आसामची भौगोलिक मानांकन GI टॅग मिळालेली अत्यंत दुर्मिळ रेशीम प्रजाती आहे. या मिशनसाठी पुढील 3 वर्षात सुमारे 396 ते 411 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्यामुळे रेशीम उत्पादन, विणकाम, ब्रँडिंग आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल. तर IMP क्वेश्चन आहे, नक्कीच येऊ शकतो. हे सगळेच प्रश्न हे तुम्हाला एका नोट डाऊन करून घ्या, कारण की हे महत्त्वाचे असेल. प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये करंट अफेअर चालू घडामोडींचे प्रश्न येतात म्हणजे येतात आणि ते गेम चेंजिंग ठरतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच कोणत्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याला मान्यता देत गुगल आणि इंडियन कानूनला न्यायालयीन रेकॉर्ड्स हटवण्याचे निर्देश दिले आहेत? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, विसरला जाण्याचा अधिकार, राईट टू बी फॉरगॉटन. तर दिल्ली उच्च न्यायालयाने राईट टू बी फॉरगॉटन, विसरला जाण्याचा अधिकार हा अंतर्गत नागरिकांच्या वैयक्तिक गोपनीयतेचे प्रायव्हसी रक्षण करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीची जुनी न्यायालयीन प्रकरणे किंवा गुन्हेगारी रेकॉर्ड्स ज्यातून त्याची सुटका झाली आहे इंटरनेटवर सतत दिसत राहिल्यास त्याचा प्रतिमेला धक्का पोहोचतो. हा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 21 जीवतेचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अंतर्गत आहे. हा व्हेरी IMP क्वेश्चन आहे, नक्कीच येऊ शकतो 200%. राईट टू बी फॉरगॉटन. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, 2026 मध्ये युरोझोनचा 21वा अधिकृत सदस्य बनणारा देश कोणता ठरला आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, बल्गेरिया. तर युरोपियन युनियनमधील EU बल्गेरिया हा देश 2026 मध्ये अधिकृतपणे युरोझोनचा 21वा सदस्य बनला आहे. म्हणजेच या देशाने आता युरो हे चलन स्वीकारले आहे. युरोपियन युनियनच्या सर्वच देशांमध्ये युरो चलन चालत नाही. उदाहरणार्थ स्वीडन, पोलंड, डेन्मार्क स्वतःचे चलन वापरतात. युरो चलन वापरणाऱ्या देशांच्या समूहाला युरोझोन म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 आहे, नुकताच संपन्न झालेला IPL 2026 IPL चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB. याचे कॅप्टन होते हे रजत पाटीदार होते आणि
हे दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी जिंकलेले आहेत. कंटिन्यू 2025 आणि 26 मध्ये. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या IPL 2026च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंज बेंगळुरू RCBने गुजरात टायटन्सच्या 5 गडी राखून पराभव केला. RCBने सलग दुसऱ्यांदा बॅक टू बॅक IPLचे विजेतेपद पटकावून आपल्या जेतेपदाचा मुकुट कायम राखला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे IPL 2026 IPLच्या हंगामात कोणत्या युवा खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, वैभव सूर्यवंशी. तर राजस्थानच्या रॉयल ताफ्यातील युवा आणि धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी याला IPL 2026च्या प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देण्यात आला. त्याने संपूर्ण हंगामात अत्यंत आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने UN अलीकडेच संघर्षप्रवण क्षेत्रातील मानवाधिकार उल्लंघन आणि लैंगिक हिंसेच्या मुद्द्यावरून कोणत्या 2 देशांना आपल्या जागतिक ब्लॉक लिस्टमध्ये टाकले आहेत? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, रशिया आणि इस्रायल. तर संयुक्त राष्ट्रसंघाने UN युद्ध आणि संघर्षाच्या काळात लहान मुलांवरील अत्याचार, मानवाधिकार उल्लंघन आणि लैंगिक हिंसेला आळा घालण्यात अपयशी ठरल्यामुळे रशिया आणि इस्रायल या दोन्ही देशांना आपल्या वार्षिक जागतिक ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर दोन्ही देशांवर राजनैतिक दबाव वाढला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पारंपरिक झूम गडद शेती स्थलांतरित शेतीमुळे जमिनीतील पोषक तत्वांचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी कोणत्या राज्याने खेत बचाव अभियान सुरू केले आहे? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, मिझोराम. तर मिझोराम सरकारने राज्यातील रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्यासाठी आणि पारंपरिक झूम शेतीमुळे स्लॅश अँड बर्न कल्टिव्हेशन होणारी जमिनीचा धूप व पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी खेत बचाव अभियान सुरू केले आहे. याद्वारे शाश्वत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित दिले जात आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून FAO तामिळनाडूच्या कोणत्या शेतकऱ्याला सॉइल फार्मर हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर हा प्रश्न महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे ठरतील. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, कावेरी कॉलिंग अभियानाशी जोडलेले शेतकरी. तर सेव्ह सॉइल कावेरी कॉलिंग अभियानांतर्गत शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब करणाऱ्या तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना रोमकडील FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने सॉइल फार्मर हिरो हा बहुमान दिला आहे. या शेतकऱ्यांनी जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवले, पाण्याचा वापर चक्क 1:10 भागांपर्यंत कमी केला आणि गंभीर दुष्काळातही उत्तम पिके घेतली. तर हे जे प्रश्न आहे हे 11 जून 2026 या चालू घडामोडी संबंधीचे प्रश्न आणि हे महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हे प्रश्न महत्त्वाचे असे ठरणार आहे. करंट अफेअर्स हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आणि गेम चेंजिंग टॉपिक असतो, कारण की मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता यावर तर आपण अभ्यास करूच शकतो, पण जिथे मेरिटसाठी गरजेचं आहे तिथे तुम्ही जर करंट अफेअर तुमचा पक्का असेल तर नक्कीच तुम्हाला मार्क भेटतील आणि मेरिटमध्ये तुमचं नाव येईल. अशाच आणखी प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.